चिल्टन टीम बीट टीम आपला 12th मॅन पाठवा लगेच. चला इथून मॅच सुरुवात होतीये. खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलचा हा थरार शेवटची मॅच जो सामना जिंकेल तो मात्र या मैत्री चषकामध्ये एका ट्रॉफीचा हकदार खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. परंतु कोणता संघ मात्र या मॅच मध्ये बाजी मारणार यात देखील शंका आहे. कारण दोन्ही टीम एकाच ताकदीच्या खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला वासरेकोंडा विभागातील बी टीम आपण पाहतोय. यस मॅच इथे होती. पहिला चेंडू मात्र ऑन साइडला भिरकवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. चेंडू मात्र गोळीच्या वेगानं फरार झालाय. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. डीजे आपण झोपलाय काय? शेवटची मॅच आहे जरा रंगात येऊ द्या. चला इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र चौकारानं श्री गणेश केलाय. श्रीवीरा बी टीम ना नितीन धुले मात्र इथे ऑन फायर. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर पहिल्या मॅच पासून मात्र नितीन धुलेच्या बाट मधून धाबा येत आहेत. आणि शेवटची मॅच आता आपल्याला भेटीस आल्या. आणि शेवटच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय नितीनच्या बाट मधून. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सनीला आपण पाहू शकाल. नक्की सनीचा मात्र इथे चौकारानं स्वागत केलाय. इथे लोवर फुल टॉस बरोबर पिक केलाय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांना केली या चुकी. चेंडू मात्र 1 बाउन्स सीमा पार येतोय. पुन्हा एकदा चौकार. ची पूर्त करायची मैदानामध्ये. तुला घे तिथून तुला घे तिथून घे. सांडू नको बाबा. उद्या खेळायचं बाईकची लाईट बंद करा. येस थँक्यू. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय नितीन धुलेच्या बाट मधून. चला लगेच सामना स्टार्ट करा. आपल्याकडे वेळ नाहीये. इथून बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय नितीन धुलेच्या बाट मधून. अजून एक येणार का? अजून एक बिग 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 हिट. अजून एक मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय 6 धाब्यांसाठी षटकार.
डॉच बॉल आलाय. नक्कीच आमचे गणेश दादा देशमुख देखील ऑल इंडियाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अगदी जर पाहिला तर मुख्य आयोजक देखील आहे, परंतु आता थोडीशी मेहनत करतायत. चला या षटकारांना धावफलक जाऊन पोहोचलोय 14 या आकड्यावरती. इथे लोबर फुलटॉस समोरच्या दिशेनं फटका लाजवाब पाहायला मिळतो. अगदी जर पाहिलं तर फंबलिंग झालंय. एक धाव होती तिथे दुहेरी धाव संकेत मात्र कन्वर्ट केलाय. या सुखा खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये चिलटण टीमच्या 2 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचत आहे 16 या आकड्यावरती. काय फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. नितीन धुले कॅल्क्युलेटर फलंदाजी खऱ्या अर्थानं करतोय. इथून मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर लॉंग लेग रिजन मध्ये क्लिअर झालाय. 4 धाब्यांसाठी अजून एक मोठा धडाका. 4 धाबा ठोक डीजे. टीम श्रीवीरा बीड काय अफलातून सुरुवात खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये करतोय. जोपर्यंत नितीन धुले आहे तोपर्यंत सगळं मात्र संभव आहे, परंतु इथून 5 चेंडू मागे 20 धावा मात्र खर्च केल्यात. इथे मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अक्षरशः या फटक्यामध्ये क्रिकेटचं सौंदर्य दडलं होतं. नक्की चेंडू मात्र सीमा पार. अजून एक तडाखा चौकारांसाठी. मला वासरेकोंडा एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं का माझं नाव एवढं उंचानं घेतलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र आज या मैदानावरती दिलंय नितीन धुलेनं. इथून जर पाहिलं ना तर नितीन धुले अक्षरशः गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, परंतु आज मात्र नितीन धुलेची बॅट चालताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 24 धाव्यांची वारदार केली आतापर्यंत. आता नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र स्ट्राईक एंड वरती पाहतोय महेंद्र. यस थोडासा अडथळा निर्माण होतोय अगदी ब्लॅक स्क्रीनच्या इथे. इथे फुलरलेचा चेंडू पहिला चेंडू मात्र चांगला फेकलाय. इथे पहिला चेंडू मात्र डॉट फेकला गोलंदाज. इथे पुढे सरसावना फटका अक्षरशः कव्हर ड्राईव्हचा फटका. देखना दिमागदार मनगटीत ताकदीचा उपयोग केलाय. चेंडू मात्र 4 धाब्यांसाठी होतोय फरार. येतोय चौकार. मॅच मध्ये पोहोचली पल्लसदरी ठाकूरवाडी टीमच्या चषकामध्ये. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील अभिनंदन. इथे मात्र दुधारी तलवारचा वापर अगदी जर पाहिला तर गलीच्या दिशेनं चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. अजून एक चौकार येतोय.
प्रगती पथावरती आहे. मनीष गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. अगदी जर पाहिला ना तर जी सुरुवात होतीये ती सुरुवात मात्र कायम ठेवण्याचं काम मात्र फलंदाजाने केलंय. इथे मात्र फक्त सन्मान दिलाय. डायरेक्ट हिट लागली आणि फलंदाजाचं काम तमाम. महेंद्र बॅक टू डग आउट. पहिला हादरा इथे मैदानाच्या बाहेर येतोय महेंद्र. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जय धुले हा देखील हार्ड हिटर फलंदाज. त्याची देखील वासरे कोंडमध्ये घननाद केली जाते. तोच फलंदाज आता मात्र वन डाऊनच्या भूमिकेमध्ये दाखल झालाय. अजूनही जर पाहिला तर नितीन धुले स्ट्राईक एंड वरती. त्याच्या बाट मधून धाबा येताना पाहिल्या. खऱ्या अर्थानं जर पाहिला ना तर 6 चेंडू मागे 24 धाब्यांवरती आतापर्यंत खेळतोय नितीन धुले. अजून या दुसरं षटक मात्र इथे प्रगती पथावरती आहे. इथे मात्र समोरच्या दिशेनं अगदी बॉलरच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल केलाय. ऑन साईडला फील्ड होती. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचतोय 33 या आकड्यावरती. 33 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक. म्हणजे जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या आणि या षटकामध्ये देखील 8 धावा खर्च केल्यात गोलंदाजांना. अजूनही जर पाहिला तर इथून शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक एंड वरती वन डाऊन भूमिका मात्र ह्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली. जय धुले स्ट्राईक एंड वरती. एक मोठं नाव खऱ्या अर्थानं वासरे कोंडातील पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर वासरे कोंडातील मॅन ऑफ द सिरीज देखील त्याच्या नावावरती राहिली. इथे मात्र स्लॉक सिपचा फटका. तू जर पाहिलं ना तर यस इथे मात्र शरीरयष्टीवरती चेंडू जाऊन आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात इथे एक धाव मिळतीये. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचतोय 34 या आकड्यावरती. दुसरं षटक मात्र इथे कंप्लीट झालंय. आता स्लॉगवरचं षटक जर पाहिला ना तर हन्नामारीचं षटक कुतवा कुतवीचं षटक खऱ्या अर्थानं आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जर पाहिला ना तर पहिल्या षटकामध्ये 24 धाबा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 धाबा आल्यात. इथे चांगली रणनीती खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. अगदी जर पाहिला ना तर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं गोलंदाजांना. परंतु जर पाहिला ना तर तिसरं षटक आता मात्र इथून बिग हिट पाहायला मिळतील. परंतु ते बिग हिट येणार का? दोन्ही फलंदाज मात्र पाहायला मिळत आहेत. जय धुले आणि त्याच्या जोडीला मात्र नितीन धुले. दोन्ही बंधूंची जोडी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नितीन धुले तर देखील पूर्णपणे सेट झालाय. जर पाहिला तर फुटबॉल सारखा चेंडू मात्र दिसत असेल क्रीस वरती. परंतु इथून आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडू मागे इथून मोठे फटके खेचायचेत. यस इथे स्लॉगवरचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज झालाय आकाशच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली. आकाशच्या सारखं काम मात्र इथं करावं लागेल. परंतु फलंदाज देखील तितके ताकदीचे पाहायला मिळत आहेत. इथे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला आकाश धावलाय. अगदी जर पाहिला तर लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. जय धुलेच्या बाट मधून चौकार.
38 धाबा धावफलकावरती, 38 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जर पाहिला तर 5 चेंडूंची इथून खेळी शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये किती धाबा जमवणार? इथून कई पे निघाय आणि कई पे निशाणा पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर जय धुले या चेंडूवरती भीट झालेत. नक्कीच लेग कटर चेंडू होता, त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु बाट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. इथून डॉट चेंडू आलाय. अगदी जर पाहिला तर 4 चेंडूची इथून अजूनही फेकी बाकी आहे. गोलंदाज आकाश पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट फेकलाय. इथून मात्र फुलचा फटका, अगदी जर पाहिला तर मिड विकेट आणि लॉंगॉनच्या अगदी मधोमध फटका दमदार पाहायला मिळतोय. 2 धाबा रोखू शकत नाही या चेंडूवरती. गॅप सिलेक्शन देखील केलं होतं, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती की सीमा पार जाईल. इथं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचतोय 40 या आकड्यावरती. इथे मात्र आडवा बाटना फटका फसलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे मात्र भोतडा फाटला गड्याचा. यस, इथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय. या चेंडूवरती देखील 2 धाबा धावफलकावरती लागल्या जातील. 42 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अगदी जर पाहिला ना तर टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं होतं, परंतु चेंडूनं मात्र उंची घेतली होती आणि लांबी कमी मिळाली आणि क्षेत्ररक्षकानं देखील चुकी केली. या चुका खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर उत्तर अर्थामध्ये थोडासा मागडा फरतील चिलटन या टीमला. इथे पुन्हा एकदा आडवा बाटना फटका, परंतु प्रोटेक्शन तैनात केलंय लॉंग लेग रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल, परंतु स्वतःला थांबवलंय नितीन धुलेनं आणि इथे एकच धाव मिळते या चेंडूवरती. एका धावेनं स्ट्राईक मात्र रोटेट होती. स्ट्राईक आता मिळाली नितीन धुलेला. नक्कीच नितीन धुलेनं मात्र काय अफलातून फलंदाजी केली आहे. अगदी जर पाहिलं ना तर पहिल्या मॅच पासून मात्र त्याचा बॅट मधून धावा येताना पाहिल्यात आणि आता शेवटच्या मुवमेंटला जर पाहिला ना तर क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये काय अफलातून बॅट त्याची चालताना पाहतोय. अगदी आग उगलणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय नितीन धुले. इथून शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टार्गेट सेट करणारा चेंडू इथून शिल्लक असेल. या चेंडूवरती किती धाबा येणार याच्यावरती प्रश्नचिन्ह लागलं गेलंय पाठी राख्यांचं देखील आणि प्रेक्षकांचं देखील. यावेळेस मात्र आडवा बाटना फटका फसलाय की काय, आणि फटका फसलाय. इथे जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. अगदी लॉंग लेग रिजन मध्ये टिपली या झेल इथून संपवलाय नितीन धुलेचा खेळ. पहिल्या इनिंगला मात्र इथे फुल स्टॉप लागलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये धावफलकावरती पाहतोय 43 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि 44 धाव्यांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. तर दुसऱ्या इनिंगला मात्र मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोन वरती सुमित गायकवाड सरांना. नक्कीच थँक्यू बबलूजी, तुमचं खूप सहकार्य झालं आजच्या दिवसासाठी. आणि जशाच प्रकारे मे महिन्यामध्ये पावसाची सुरुवात झाली होती, अगदी मागे 2 दिवसामध्ये पाऊस पडला, तशाच प्रकारे नितीन धुले यांच्या बॅटमधून आलेली ही धावसंख्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक हाणामारीचं षटक झालं आणि त्या षटकामध्ये एकूण 24 आला ना आणि पहिल्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या. नितीन धुळे यांच्या बॅटमधून आलेली फटकेबाजी होती. आणि ते मोठं टार्गेट उभं केलंय
टीम चिलतन समोर. चला लगेचच टीम चिलतन आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. बॉलची पूर्तता करायची आहे. ते मोठं आव्हान असेल चेतन संघासमोर. 18 चेंडू 44 धावेचं. काय झालं? ते सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. सनी आणि भावेश अशी सलामीला आलेली जोडी आहे. दोन्ही फलंदाजाकडे तेवढीच ताकद आहे. मागच्या षटकामध्ये त्यांनी चांगला खेळ खेळला होता. अगदी विनिंग शॉट मारून आपल्या संघाला विजय केलं होतं. पण ते समीकरण थोडं वेगळं असेल. 44चं टार्गेट आहे. 18 चेंडू 44चं टार्गेट असेल. ते क्रिकेट आहे मित्रांनो. ती हा चेस हा स्कोर चेस करण्यासाठी त्यांना सुद्धा मोठी धावसंख्या रचायलाच लागेल. भावेशकडे स्ट्राईक असेल आणि सनी नॉन स्ट्राईक असेल. चला स्पीडअप करायचं दोन्ही संघांनी. पहिल्या षटक घेऊन आलात नितीन धुले, ज्याने पहिल्या षटकामध्ये एक हाणामारीचं षटक हातरून अगदी धावांचा डोंगर उभा केलाय. 24 धावांचं पाठला करायचा असेल चितन या संघाला. भावेश असेल स्ट्राईकवरती. पहिला चेंडू षटकाचा नितीन धुले. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका सुद्धा. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता पहिल्या चेंडूवरती. जशा प्रकारे नितीन धुलेने सुरुवात केली तशाच प्रकारे भावेश सुद्धा सुरुवात करतो आपल्या संघासाठी. आणि ते श्री गणेश होते ते चिलतन संघाचं 4 धावेने. सुरुवात केलेली आहे भावेशने. दुसरा चेंडू आहे षटकाचा. ती लेफ्ट हँड गोलंदाज आहेत. चांगली ऍक्शन सुद्धा. हाही फटका सुंदर आहे. बॅक टू बॅक 2 चौकार्स. अगदी पायावरती चेंडू त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न करून तो प्रयत्न सक्सेसफुल होऊन गेलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला भावेशच्या बॅटमधून अजून एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार्स म्हणजे धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 8 या आकड्यावरती. ज्या प्रकारे नितीन धुलेने आपल्या संघासाठी सुरुवात केली होती त्याच प्रकारे भावेश सुद्धा आपल्या संघासाठी सुरुवात करतोय. ती सुरुवात कुठपर्यंत त्या सोबत राहील, त्याच्या बॅटमधून धावा येतील तेवढंच त्यांना चेस करायला इझी जाईल. चांगली सुरुवात. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. 8 धावा खर्च केलेल्या आहेत नितीन धुले या गोलंदाजाने. तिसरा चेंडू या षटकाचा. चांगला चेंडू होता आणि ते पंच सांगतात वाईट चेंडू असेल. थोडंसं आउट पिचिंग झालं चेंडू आणि वाईड ची एक धाव ऍड होईल म्हणजेच धाव संख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. चांगली सुरुवात सुद्धा इथे चिलटन संघाला भेटली आहे. ते लेफ्ट हँड गोलंदाज असेल तर लेफ्ट हँड बॅट्समन सुद्धा आहे. दोन्हीकडून बेनिफिट्स आहेत.
हाही चेंडू चांगला होता, ब्लॉक होल चेंडू होता, त्या ब्लॉक होलला हेलिकॉप्टरचा मारा करायचा होता आणि ते चांगली क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो आणि ते 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण म्हणू शकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चांगलं स्टार्ट मिळालंय. अशाच जर धावा येत राहिल्या तर चेस करण्यासाठी थोडंसं इझी होऊन जाईल टीम चिलटण या संघाला. 4था चेंडू आहे षटकाचा. हाही फटका चांगला आहे, खोदून काढलाय फिल्डर देताना, ते फंबल आपण बघू शकतोय. तिथून बॅकअप मिळालाय. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मैदानावरती कंप्लीट होत आहेत. इथून धावसंख्या जाऊन पोहोचते 13 आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. चांगली फलंदाजी करतोय भावेश. ती स्ट्राईकवर असले 4 चेंडू खेळलाय. हाही चेंडू चांगला होता. इथे कमबॅक फ्रॉम नितीन धुळे आपण बघू शकतोय मैदानामध्ये. अगदी ब्लॉक होल चेंडू होता, सॉफ्टली लँड झाला यष्टिरकाच्या हातामध्ये. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 आकड्यावरती. अगदी 4 चेंडू ती चांगली सुरुवात भेटली होती. इथून कमबॅक आपण बघू शकतोय नितीन धुळे यांच्याकडून. शेवटचा चेंडू असेल षटकाचा. हाही फटका चांगला आहे, गेलाय बॅक यार्ड सर्कल मध्ये. इथे चांगली क्षेत्ररक्षण बघू शकतो, पण अगदी चेंडू पर्यंत पोहोचल्या आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. ते 2 धावा कंप्लीट केल्या. ते 2 धावा ऍड होतील. एकूण धावसंख्या होईल ती 15. पहिल्या षटकाचा खेळ संपला. इथून धावसंख्या झालेली 15. इथून समीकरण असेल 12 चेंडू आणि 29 धावेचं समीकरण असेल. जशा प्रकारे आपण म्हणू शकतोय की पहिल्या षटकामध्ये जी स्कोअर पाहिजे होता तो स्कोअर चिलटण संघाला मिळाला आहे. तिथे समीकरण असेल 12 चेंडू 29 धावेचं सेम स्कोअर चालू आहे. अगदी 14.5ची सरासरीने हा स्कोअर कार्ड चालू आहे. धावा येत आहेत. तर सनीला स्ट्राईक भेटली आहे. ज्या सनीने मागच्या मॅचमध्ये अगदी विनिंग शॉट मारून आपल्या संघाला विजय केला होता, तोच सनीला आता या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली आणि ते गोलंदाजीसाठी आलाय तो महेंद्र. अगदी नितीन धुळे नंतर महेंद्र धुळे आलाय गोलंदाजीसाठी. तुषार षटकाचा पहिला चेंडू. हाही फटका चांगला अगदी कव्हर ड्राईव्ह मध्ये खेळलेला आहे फटका. इथे क्षेत्ररक्षक तैनात ते 1 धाव कंप्लीट. भावेशकडे स्ट्राईक असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 आकड्यावरती. पहिल्या चेंडूत एक सिंगल. ते मोठे फटके येणे खूप गरजेचं आहे, कारण की 44 धावांचा पाठला करायचा असेल तर मोठी धावा येणं गरजेचंच आहे. तर भावेशकडे स्ट्राईक असेल, ज्याने मागच्या षटकामध्ये अगदी बॅक टू बॅक 2 चौकार्स मारले होते, तोच भावेश आता स्ट्राईकवरती आहे. त्या समोर असेल महेंद्र. चला स्पीडअप करायचं आहे. दुसरा चेंडू या षटकाचा. दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवरती आक्रमण करायचा प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट. एकच धाव घेतली जाईल. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावरती मोठं आक्रमण करायचं होतं, पण ते अनसक्सेसफुल झालं आणि सेफली लँड झालं ते क्षेत्ररक्षकाच्या हातात.
सनी असेल स्ट्राईकवरती, सनीला इथे स्ट्राईकवरती स्ट्राईक रोटेट झाली दोन्ही चेंडूवरती. दोन्ही चेंडूवरती सिंगल सिंगल धावा आलेल्या आहेत. या षटकात धावा येणं खूप गरजेचं आहे. अजूनही 27 धावाचा पाठला करायचा आहे चिलटण या संघाला. तिसरा चेंडू या षटकाचा. कार्पेट ग्राउंड फटका आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. बॅक टू बॅक तिन्ही चेंडूवरती एक एक धावा आलेल्या आहेत. एकेरी दुहेरी धावेने काय होणार नाही, इथून मोठे फटके खेळावेच लागतील, तेव्हा जाऊन आपण स्कोअर कार्ड चेस करू शकतोय. इथे महेंद्रने थांबवायचं काम केलेलं आहे. नितीन धुलेने 15 धावा खर्च जरी केला असेल तरी इथे महेंद्र सांगतोय की मी 3 चेंडूवरती अगदी 3 धावा खर्च केल्या आहेत. आपल्या संघाला एक चांगल्या पाथवर आणतोय. चौथा चेंडू षटकाचा 22 आहे स्ट्राईक वरती. आही फटकात पोचतोय आणि ते झेल जमिनीला दान होतोय. ते काय घडतंय, एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा झालेली आहे. ते झेल सुद्धा जमिनीला दान झालेली. झेल कितपत महागात पडेल ती बीड या संघाला. जो भावेश सलामी आलेला फलंदाज आहे, त्याच्या बॅटिंगमधून आलेले चांगले फटके आहेत, त्याच फलंदाजाला ते जीवनदान दिलेलं आहे. आणि थोडंसं फंबलिंग आपण बघायला भेटलं. जिथे झेल होता तिथे कुठली प्रकारची धाव नसते आली, तिथे 2 धावा आल्या आणि इथून समीकरण असेल 8 चेंडू 24 धावेचं. 5वा चेंडू या षटकाचा. फसवा चेंडू होता. इथे फलंदाजाला समजलं नाही, ते पाठीमागे फलंदाज फंबलिंग थोडंसं बघू शकतोय. इथे कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. सिंगल धाव घेतली गेली आहे. ते स्ट्राईक रोटेट झाली आहे. अगदी सिंगल डबलच्या स्वरूपाने हा षटक संपत आलेला आहे. इथून एक शेवटचा चेंडू असेल आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. इथून समीकरण असेल 7 चेंडू आणि 23 धावेचं. सनी असतील स्ट्राईक वरती. सात चेंडू आणि 23 धावेचं समीकरण असेल. चांगली गोलंदाजी राहिली महेंद्र या गोलंदाजाची. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू ती मोठा मारा करायचा होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा सुद्धा प्रयत्न झालाय आणि इथे डिसिजन पेंडिंग असेल आणि ते काय होतंय आणि इथे ते समीकरण थोडं वेगळं असेल, डिफिकल्ट असेल अंपायर साठी सुद्धा. आणि ते डिसिजन लाईव्ह असेल तर लाईव्हला चेक केलं जाईल. थर्ड अंपायरने चेक करायचंय. चेंडू झालाय थंडूगारना जाईना सीमापार, अशी परिस्थिती झालेली मैदानात. ते डिसिजन पेंडिंग असेल, जे थर्ड अंपायर चेक करतात. अगदी फेअर डिसिजन दिला जाईल. इथे 12th मॅन सुद्धा दाखल आहेत, ते सुद्धा बघितलं जाईल त्यांच्या.
इथे खेळाडूंनी वरती यायचं नाहीये. आपला 12th मॅन आणि 3rd मॅन आहेत, त्यांच्याद्वारे इथे डिसिजन दिला जाईल. थोडा डिसिजन डिफिकल्ट आहे, थोडा टाइम द्या. इथे डिसिजन दिलं जाईल. थोडंसं क्रुशियल डिसिजन आहे, सो दोन्ही संघांना फेअर डिसिजन दिला जाईल. आणि ते डिसिजन नॉट आउट दिला जाईल. आणि दोन्ही इम्पॅक्ट एकत्र झालेले आहेत. इथून एकूण धाव किती घ्यायची आहे? पंच 4 धावा घेतल्या जातील. इथे जो बॅट आणि जो चेंडू लागला होता आणि हात लागला होता स्टंप्सला, तो दोन्ही इम्पॅक्ट एकत्र झाले. थोडं क्रुशियल डिसिजन होतं. आणि ते षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 आकड्यावरती. अजूनही 6 चेंडू आणि 19 धावेचं समीकरण असेल. भावेश अजूनही मैदानात दाखल आहे. भावेशकडे ती ताकद आहे, तर आपल्या संघाला विजय करून देऊ शकतो, आपल्या संघाचं नाव मोठं करू शकतोय का? या मैत्री चषक 2025 ची ही रोमांचक मॅच. पहिला चेंडू 3ऱ्या षटकाचा. इथे सुरुवात चांगली आहे, चेंडू हवेत आहे आणि इथे जाईल सीमा पार. हा चेंडू येईल षटकार. अगदी चांगली सुरुवात चितन संघासाठी भावेश करून देतो. मी म्हटलं होतं भावेश अजूनही मैदानात दाखल आहे, तर भावेशकडे ती ताकद आहे आपल्या संघासाठी विजयी लढाई खेळायची. तोच भावेश इथे लढाई खेळतोय आणि लढतोय आपल्या. थँक्यू डीजे. तुमच्याकडून सुद्धा आजच्या दिवसामध्ये एक चांगले
गीत आपल्याला ऐकायला भेटले. इथूनच चांगली सुरुवात चिलटन संघासाठी. आता इथून समीकरण असेल 5 चेंडू 13 धावेचं. सॉंग्स तुम्ही रेडी ठेवा, काही घडू शकते. क्रिकेट आहे. इथून चांगली सुरुवात. भावेश स्ट्राईक वरती आहे. याही चेंडू वाईड लाईनच्या बाहेर दिसू राहिला. चांगला गोलंदाजी करतोय गाड्या. आणि इथे एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. भावेश आहे स्ट्राईक वरती. आणि फसवा चेंडू होता, थोडासा फसवा चेंडू होता. अगदी कमबॅक केलंय गोलंदाजाने सुद्धा. ते समीकरण असेल 4 चेंडू 12 धावेचं. इथे थोडीशी हाय व्होल्टेज मॅच आपण बघू शकतो. इथून जर कुठला मोठा प्रकारचा फटका आला ना, ते मॅच मध्ये मोमेंटम चेंज होईल. हाही फटका चांगला आहे. आणि ते झेल जमिनीला दान झाली. भावेशची झेल होती. मोठा मासा जमिनीला दान झालेला. हा मासा कितपत महागात पडेल. अगदी जाळ्यात अडकल्यानंतर जमिनीला दान झालेला हा मासा होता. तोच मासा म्हणजे भावेश होता. त्या भावेश सारख्या मोठ्या हाय व्होल्टेज बॅट्समनला ते जमिनीला त्याचा झेल दान झाला. आता इथून समीकरण असेल 3 चेंडू 10 धावेचं. इथून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. चिलटन संघासाठी खेळतोय हा भावेश. काय फटका आहे. अगदी कव्हर्स वरून खेचलाय. जाईल 4 धावेसाठी आलेला हा चौकार. अगदी ते मोमेंटम मिळालं. जसा फटका होता तसा सॉन्ग सुद्धा होता. काय फटका आहे. आणि ते मॅच विनिंग फटका आहे का. आणि ते मॅच मध्ये ट्विस्ट आपण म्हणू शकतो. मोमेंटम चेंज. आणि ते जिथे सर्वांना वाटलं होतं 6 होती, तिथे झेल प्राप्त झाली. आणि तिथे नितीन धुले तैनात होते. त्यांच्या द्वारे ही कॅच तैनात केली. लॉंग ऑन मध्ये भावेशला तिथे जीवनदान मिळालं होतं. तिथेच लॉंग ऑफ वरती स्ट्रेट ड्राईव्ह फटका खेचला होता. तिथे नितीन धुले तैनात होते. त्यांच्या हातामध्ये ती झेल प्राप्त झाली. आणि हा मोठा मासा डगआउटच्या स्वरूपात पाठवला. नक्कीच सुमित, चांगला आपण सामना पाहतोय. शेवटचा सामना आजच्या रात्रीचा क्वालिफाईंग मॅच आपण पाहतोय. आणि अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 6 धावा. काय सामना रंगतोय. हीच तर खरी खासियत आहे मैत्री चषक 2025. तरी मॅच दोन्ही संघामध्ये कोणी जिंकतो, पण एकदा भावेशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी शेवटपर्यंत लढत त्यांनी आपल्या संघासाठी खेळली आहे. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावा. स्कूटीची लाईट बंद करायची विनंती करतोय. नाही तर आयोजक मॅच आहे. 1 चेंडू 6 धावेचं समीकरण आहे. तिथे लाईट बंद करायची आहे. धन्यवाद. आता मात्र 1 चेंडू. आयोजक गाडीची चावी काढून घ्यायची आहे. 1 बॉल 6 ची समीकरण आहे. तर लाईट कृपया तिथे चालू करू नका. काय सामना रंगतोय आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 6 धावा. जिसमें होगा दम वही बनेगा सिकंदर. 1 चेंडू 6 धावा. मारेल का षटकार. नक्कीच दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत. एफर्ट्स आहेत. अगदी पहिल्या दुसऱ्या 4थ्या चेंडू षटकार आला नव्हता. त्यानंतर एक विकेट प्राप्त झाली. आता असेल समीकरण 1 चेंडू 6 धावेचं. बीड की चिल्टन. आणि सामना विजय झालाय तो बीड संघ. दोन्ही संघांचे खूप गोड गोड कौतुक. अगदी जोपर्यंत भावेश होता मैदानामध्ये
पूर्णपणे एकतर्फे सामना झुकलेला होता, पण त्यानंतर भावेशला इथं परतावं लागलं आणि इथून बीड संघ विजयी झाला. दोन्ही संघांचा चांगला खेळ राहिला आजच्या दिवसामधला आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो नितीन धुळे.